नमस्कार. आजच्या घडीला टीनेजर्स, अडल्ट आणि वयोवृद्ध लोकांमध्ये कॉमन असणाऱ्या व्याधी म्हणजेच निद्रानाश म्हणजेच इन्सोम्निया. यामध्ये काय होतं तर झोप ही अत्यल्प किंवा जवळजवळ लागतच नाही. मनुष्याला जगण्यासाठी जसं अन्न, हवा, पाणी याची गरज असते त्याचप्रमाणे पुरेशी झोपसुद्धा खूप महत्त्वाची असते. आणि हा आजार मनाशी निगडीत आहे. म्हणजेच मनाचे काम बिघडले की झोपेचे कामसुद्धा बिघडतं. झोप आणि मेंदू यांचा जवळचा संबंध आहे. मेंदूचे काम बिघडले किंवा जास्त ताणतणाव जर मेंदूवरती आला तर झोपसुद्धा पुरेशी लागत नाही. झोपेचे चक्र बिघडते आणि पहाटेची साखर झोप ही खूप महत्त्वाची असते. यावेळी मेंदू हा मेंदूमधील पेशी बनवण्याचे म्हणजेच पेशी मजबूत करण्याचे काम करत असतो. त्यामुळे झोपेचे चक्र चांगले राहते आणि मन शांत राहते. तर निद्रानाश का होतो? निद्रानाश हा इतर व्याधींसोबत किंवा फक्त निद्रानाश होऊ शकतो. तर फक्त निद्रानाश होण्याचे कारणं काय आहेत? तर अतिप्रमाणात ताणतणाव, अतिप्रमाणामध्ये मदिरेचे सेवन करणे, अतिप्रमाणामध्ये निकोटीनचे पदार्थ असलेले सेवन करणे, कॅफेनयुक्त पदार्थाचे प्रमाणाच्या बाहेर सेवन करणे, या सगळ्यांमुळे निद्रानाश म्हणजेच इन्सोम्निया होऊ शकतो. आणि इतर व्याधींसोबत म्हणजेच जर थायरॉईडचा त्रास असेल त्याच्यामध्ये इतर अवयवांशी निगडीत जर पेन्स जास्त असतील त्याच्यामुळे सुद्धा पुरेशी झोप लागत नाही. रेस्टलेस लेग सिंड्रोम किंवा मेनोपॉज म्हणजेच मासिक पाळी जर बंद झाली असेल त्याच्यामध्ये सुद्धा निद्रानाशीचा त्रास जाणवतो. तसेच एक्सेसिव्ह स्ट्रेस, ताणतणाव किंवा आता निद्रानाश कसा कमी केला जातो म्हणजेच त्याचे उपाय काय आहेत? आयुर्वेदानुसार सांगितले आहे की रात्री झोपताना गरम दूध आणि खडीसाखरेचे सेवन केले असता निद्रानाश थोडासा कमी येतो. तसेच म्युझिक थेरपी म्हणजेच मनाला आल्हाददायक किंवा शांत असं संगीत ऐकल्यामुळे सुद्धा शांत झोप लागते. नियमित व्यायाम, सकस आहार किंवा अतिप्रमाणामध्ये विचार न करणे या सगळ्या गोष्टी केल्या तर झोप ही शांत लागू शकते. तसेच ज्या ठिकाणी आपण झोपणार आहोत ती जागा स्वच्छ असावी, अंधार असावा त्या खोलीमध्ये आणि शांत असावी. तसेच काय म्हणतो आपण जे मगाशी सांगितले निकोटीन, मदिरा यांचे सेवन हे बंदच केले पाहिजे. त्याच्यामुळे मनाला शांतता निर्माण होते आणि आपली चांगली झोप लागू शकते. हे जर उपाय केला तर निद्रानाश हा आपण पूर्णपणे बरा करू शकतो. आणि यासाठी जी ॲलोपॅथिक औषधं सांगितलेली असतात म्हणजे झोपेच्या गोळ्या यासुद्धा घ्यायला लागणार नाहीत. आयुर्वेदामध्ये सुद्धा शामक औषधं सांगितलेली आहेत. फक्त ती योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणेच महत्त्वाचे असते. धन्यवाद.